सोलापूरमध्ये पहिला पूर संपेपर्यंत आता दुसरा पूर येऊ लागलाय। त्यामुळे लोक पुन्हा एकदा उंदरगाव इथे पुनर्वसन कॅम्पमध्ये येऊ लागली आहेत। सांभाळणारं कुणीच नसल्यामुळे राधाबाई आणि किसन हे वृद्ध जे दाम्पत्य आहे ते असह्य झालेलं आहे। 8 दिवसांपासून ते या ठिकाणी आश्रयाला आलेले आहेत। पुनर्वसन केंद्रामध्ये ते आलेले आहेत। आम्हाला सांभाळणारं कुणीच नाही असं सांगताना या वृद्ध दाम्पत्याच्या अश्रूंचा बांध फुटलाय। महापुरामुळे घरदारं वाहून गेली, अत्यंत बिकट परिस्थिती आलेली आहे। वृद्धांचे फार मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। आपण आता उंदरगावच्या ज्या हायस्कूलमध्ये लोकांना हलवण्यात आलेले तिथं आहोत। मावशी, काय परिस्थिती झाली? लय परिस्थिती बेकार झाली आमची बघा। आम्ही म्हाताऱ्या घरातलं गेलंय, अंगावर पांघरूच राहिलं नाही आमच्या, काहीच नाही। आम्हाला हे असलं गुंडाळून दिलं, इथं आल्यावर दिलं बघा हे असलं। बा काय सुद्धा नाही। आम्ही म्हातारी नाही, आमचा याचा विचार झाला। आम्ही दोघंच आहोत। यांच्याही डोळ्यातले पाणी थांबायला तयार नाहीये। काय मामा, काय परिस्थिती आहे? कळतच नाही काय करायचं नाही, काय नाही आमचं। त्यांची परिस्थिती इतकी भयानक आहे, त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नाहीयेत आणि यांना उचलूनही न्यायला कोण नाही, यांच्या जवळ कोण नसतंय। त्यामुळे ह्या दोघांना आता ग्रामस्थांनी जिथं शाळेत आणून ठेवलेले आहे, अंगावर घालायला कपडे नाहीयेत, खायला कसं तरी इथं मिळतंय तेवढं खाऊन हे थांबलेले आहेत। यांना ना उठून त्यांच्या घराकडे जाता येतंय ना काय येतंय। या महापुराने खूप बिकट परिस्थिती आणली होती आणि त्याचंच हे जिवंत उदाहरण आहे। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणी, एबीपी माझा। पहिला पूर ओसरायच्या आतच आता पुन्हा दुसरा पूर यायला लागल्यामुळं लोक पुन्हा एकदा पुनर्वसन कॅम्पमध्ये आलेले आहेत। या इथं माढ्यातलं शिक्षण संस्था आहे, त्याचं हायस्कूल उंदरगावमध्ये आहे। तिथं ही लोक पुन्हा एकदा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। जवळपास 400 लोक आतापर्यंत इथं आलेली आहेत। काय परत एकदा पूर आला? हा, परत एकदा पूर आलेला आहे। मग तुम्ही हलवलं होतं का नव्हतं सामान? हा, मी आलोय, पाणी सोडलं म्हणून आम्ही इथं आलोय परत। आधी किती दिवस होता इथं? आधी इथं आठवडा झालं इथंच आहे ना। काय शेतात काय घराची परिस्थिती काय आहे? आमचं पूर्ण घर पाण्याखाली होतं, सगळं गहू ज्वारी सगळं किराणा आहे, सगळं पूर्ण भिजलेलं आहे। लहान लहान मुलं दिसतात, मुलं लहान आहे ती, सगळे कपडे सगळं किराणा आहे, सगळं गहू ज्वारी सगळं नुकसान झालेलं आहे। तसलं झालंय आता। पाणी आलं पुन्हा म्हणायला लागली आलं होतं हितवर पोचलोय आकाशी। शेत तर सगळं पाक खड्ड खोलगट झालं, ऊस गेला उपटून सारा पाक गेलं सगळं, काय करावं? काय राहिले आता तिथे? काय सुद्धा नाही राहिलेलं घरात, तर इतकं पाणी काहीच राहिलं नाही। दुसऱ्यांदा परत एकदा पूर यायची शक्यता वाटायला लागली, पुराचं पाणी व्हायला लागले। त्यामुळं घरदार सोडून पुन्हा एकदा ही लोक याच कॅम्पमध्ये आलेली आहेत। ज्या पद्धतीने ऊस वाहून गेलेला आहे, शेती वाहून गेलेली आहे, घरात पाणी आहे, अशा परिस्थितीत ह्या लोकांना दुसरा पर्याय नाही आणि दुसऱ्या महापुराची पुन्हा एकदा भीती बसल्यानं ही लोक पुन्हा एकदा या इथं आसऱ्यासाठी पोचलेले आहेत। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणी, एबीपी माझा। अक्षरशः या महापुरानं थैमान घातलेलं आहे, सगळं काही उद्ध्वस्त केलंय। तिकडे नांदेडच्या अर्धापूर तालुक्याला अतिवृष्टीचा तडाखा बसलाय। देवगाव कुराडा या गावाला पुराच्या पाण्यानं विळखा घातलाय। पुराच्या पाण्यामधून जीव धोक्यात घालून नागरिक प्रवास करतायत। दोरीच्या मदतीनं गावकरी सध्या दुधाची ने-आण करताना दिसतायत। तर रात्रीपासून पंढरपूरमध्ये सुद्धा पावसाचा जोर पाहायला मिळतोय। शहरामधल्या अनेक रस्ते हे पाण्याखाली गेलेले आहेत। अनेकांच्या घरांमध्ये पावसाचा